नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आलेली आहे. आज आपण माहिती घेणार आहोत अडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान. अडसाली ऊसाचं नियोजन कसं करायचं याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे श्री संतोष करंजे सर, कृषी तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती. नमस्कार नमस्कार. सर. आता मी म्हटल्याप्रमाणे अडसाली ऊसाची बऱ्यापैकी लागवड सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगताल की कशी लागवड केली पाहिजे? निश्चित अडसाली ऊसाची लागवड जी आहे तर लागवड करताना सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी जी काळजी घेतली पाहिजे ते चांगल्या प्रतीचं बियाणं आणि चांगल्या प्रकारची रोपं ही आपण निवडलं पाहिजे. शक्यतो कांडी लागवड करायची असेल कशी लागवड केली पाहिजे आणि रोपाची लागवड करायची असेल तर कशी केली पाहिजे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची जर आपल्याला कांडी लागण करायची असेल तर आपण सऱ्या पाडल्यानंतर सऱ्यामध्ये 2 कांड्याची जी कांडी आहेत ती कांडी 8 इंचाच्या अंतराने आपण एका बाजूला डोळा येईल या पद्धतीने, म्हणजे तो डोळा धरताना कांडा जर असेल तर कांड्याच्या डोळ्यावर असा आपण अंगठा ठेवावा आणि तो अंगठा जसा आहे त्या पद्धतीने एका बाजूला त्याचं टिपरं येईल या पद्धतीने ते टिपरं जमिनीमध्ये लावलं पाहिजे. लावताना शक्यतो पाणी देऊन वापशामध्ये चळी घेऊन चळीमध्ये साधारण 2 इंच खोल आपली टिपरी बुजवली जातील या पद्धतीने लागवड केली पाहिजे. शक्यतो ओली लागण जे आपण करतो त्यामध्ये महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो. आणि दुसरं, रोप लागवड केली तर आपल्याला जास्त फायदा होणार आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर हा ऊस किती दिवसाचा तुम्हाला वाटतो? साधारण 3-3.5 महिन्याचा असेल असा वाटतोय हा ऊस. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला रोप लागवड केली आणि AI तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्याला हे जे दिसतंय हे फक्त 40 दिवसाचा ऊस आहे. म्हणजे 1 महिना आणि 10 दिवसामध्ये जर फुटवे काउंट केले आपण तर सरासरी 12 ते 15 फुटवे ह्याच्यामध्ये आलेले आहेत फक्त 40व्या दिवसामध्ये. हे एवढे येण्यासाठी तुम्ही म्हटल्याप्रमाणे 3 ते 3.5 महिने जातात. इथे तुम्ही फुटवे जर बघितले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 फुटवे काही ठिकाणी 12-15 फुटवे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. ते फक्त 40व्या दिवशी साध्य आहे. आता रोपाद्वारे लागवड करताना तर इथं जर दिसतोय तुम्हाला अंतर, हे 6 फूट बाय 1.5 फूट अंतरावर आपण लागवड केली आहे. बरोबर. आणि या ओळीतलं अंतर 6 फूट. रोप तुम्ही म्हटल्यावर तर रोपाची निवड कशी केली पाहिजे? आता रोप आहे हे लागवड करताना आपण 6 बाय 1.5 फुटावर लावलेत. आता रोपाच्या बाबतीत तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त रोप जे आहेत ती अजून ते पण आणा दुसरं. तर मार्केटमध्ये रोप जे आहेत ते तुम्ही बघाल की शेतकरी बांधवांना सगळ्यात जास्त रोपं मिळतात ती या 70 कॅव्हिटी मधले. 70चे ते कॅव्हिटीचा ट्रे असतो आणि त्या ट्रेमध्ये एका ट्रेमध्ये 70 रोपं बसतात. आता ह्याच्यामध्ये हा एवढा डोळा आणि त्याच्यामध्ये हे एवढंसं मुळाला वाढणे इतकं कोकोपीट. तर याच्यामध्ये काय होतं, हे रोप लावल्यानंतर त्याला जगवण्यासाठी शेतकऱ्यांना 3-4 वेळा पाण्याने आळवणी घ्यावं लागतात तेव्हा ती रोपं सेट होतात. त्याच्याऐवजी शेतकऱ्यांनी किमान 60 कपामधले 60 कप म्हणजे एका ट्रेमध्ये 60 अशा प्रकारची रोपं बसली पाहिजे, ज्यामुळे तुमचा हा डोळा मोठा आणि हा मुळांचा गट्टा पूर्णपणे कोकोपीटमध्ये वाढतो. त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपण 42 मधलाही घेऊ शकतो. ते ट्रे दाखवा. आता हे बघा, हा 60 कॅव्हिटी, याच्यामध्ये 60 रोप आहेत. म्हणजे असे जर तुम्ही मोडले इकडे 6 वळीने इकडे 10, हे 60. ते ह्याच्यामध्ये किमान डोळा व्यवस्थित बसतो आणि कोकोपीट पण आपल्याला व्यवस्थित बसवता येतो. त्याच्यापेक्षाही अजून पुढे जाऊन जर गेले तर असं 42 कॅव्हिटी मधले म्हणजे ह्याच्यामध्ये 42 रोप आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये तर अतिशय चांगल्या प्रकारे रोप बसतात. आता फरक असा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की खर्च जास्त होतो रोपामध्ये, तर खर्च तर बिलकुल जास्त होत नाही. याच्यामध्ये 70चं रोप तुम्हाला 2.5 रुपयाला मिळते, 60 मधलं 3 रुपयाला मिळेल आणि 42 मधलं 3.5 रुपयाला. एका एकरामध्ये 5 बाय 2 फूट लागवडवर जर गेलो तर 44 रोप लागतात. तुम्हाला साधारणपणे 2200 रुपये लागतील जास्त, परंतु तुम्हाला जे आळवणी करणे किंवा रोपं न चिकटणे, रोपं मरण्याची संख्या ही जास्त असण्याची शक्यता आहे. त्याच्याऐवजी आपण जर या पद्धतीने 42 मधले किंवा 40 मधले जर आपण कॅव्हिटीचे रोपं जर लावली तर ती रोपं आपल्याला सहज जमिनीमध्ये फिक्स होतात. त्यासाठी दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचे की नर्सरीमध्ये जे रोपं आपण शेतकरी बांधून घेतोय ती सर्टिफाईड नर्सरीमधली बियाणे प्लॉट आहेत का नाही याची त्यांनी शक्यतो पाहणी केली पाहिजे. आणि रोपाला यामध्ये सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट केलेल्या असाव्यात. म्हणजे कीटकनाशक, बुरशीनाशक, चुनाची निवळीची प्रक्रिया
जेणेकरून बेन तजेलदार उगवतं. त्याच्याबरोबर जीवाणू खतांची प्रक्रिया, जीवाणूमध्ये म्हणजे नत्र स्फुरद पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, ऍसिडोबॅक्टर सारखा जीवाणू जो त्याच्या कांड्यामधून शरीरामध्ये राहतो, की जो नत्र उपलब्ध करण्याचं काम करतो. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचं बाब आहे की खोड किडा येऊ नये म्हणून आंतरप्रवाही कीटकनाशक हे म्हणजे क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल या कीटकनाशकाची जर प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये 3 महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा खोडकिडा येत नाही. हा आंतरप्रवाही कीटकनाशकाची आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचंच आहे. किमान 1.5 महिना तरी त्याला कुठला किडा शिवणार नाही. म्हणजे आपल्याला ही काळजी घेऊन जर रोपं तयार केली तर ती रोपं 50 पैसे जास्त जातात, म्हणून शेतकऱ्यांनी थोडं काळजीपूर्वक त्या कॅव्हिटीमधलीच रोपं घेतली पाहिजेत. आणि अशा प्रकारची रोपं पाहिजे असेल तर त्यांनी किमान 25 दिवस 20 दिवस अगोदर बुकिंग केली तर त्यांना वेळेत ही रोपं मिळतील. म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये ही रोपं उपलब्ध आहेत का? आणि उपलब्ध आहे. कुठल्या जातीचं रोप निवडलं पाहिजे? बियाण्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे वाण आहेत. 86-032 आता आपण लावू शकतो, को 86-032 किंवा शिवम 0265. त्याचबरोबर को 13-007 ही पण व्हरायटी आपल्यासाठी अडचणीसाठी उपलब्ध आहे. तर ते शेतकऱ्यांनी हे बियाणं निवडले तर त्याचा फायदा होईल. आता दुसरं, जसं हे लागवड अंतर आहे, हे लागवड अंतर आणि ह्याच्यामध्ये रोपाची लागवड म्हणजे आपण 5 बाय 2 फूट अंतरावर एक लॅटरल ठेवून ठिबक सिंचनचा वापर करावा किंवा 6 बाय 1.5 फूट अंतरावर एक लॅटरल ठेवून आपण लागवड करू शकतो. हे 6 बाय 1.5 आहे हे ना, 6 फूट आहे. याच्यामध्ये नंतर आपण एक लॅटरल दोन्ही बाजूला घेऊ शकतो. एकसारखा जर पाणी द्यायचं असेल तर दोन्ही बाजूला एक एक लॅटरल आपण घेऊ शकतो. आणि जेवढं लो डिस्चार्जचे ड्रिप वापरू तेवढं त्याला हळूहळू पाणी मिळतं. आता हे 40व्या दिवशी तुम्हाला 10 ते 12 फुटे 15 फुटे दिसतात. याचं कारण असं की रोप आपण व्यवस्थित लावले आहेत आणि काळजी म्हणजे AI द्वारे पाण्याचं नियोजन केलं आहे. बरोबर. आता आणि सर, दुसरं खताचं नियोजन कसं केलं पाहिजे? आता खताच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की याला आपण जैविक, रासायनिक आणि सेंद्रियचा मारा केला पाहिजे. आता जैविक मध्ये नत्र स्फुरद पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, मायक्रोरायझा सारखे वाढ रोधक औषध आहे म्हणतो ते वापरलं पाहिजे. म्हणजे त्याला व्यायाम म्हणतात, VA मायक्रोरायझा, त्याचा आपण वापर केला पाहिजे. त्यानंतर झिंक आणि फेरस उपलब्ध करणारे जीवाणू याचाही वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ऊस आणि रोप ज्यावेळी आपण लावतो त्यावेळी एकाच वेळी खत, आपण ज्यावेळी रोप लावतो त्यावेळी खत पण त्याच्यामध्ये चळी पद्धतीने दिलं पाहिजे. म्हणजे रोप ज्या ठिकाणी लावलेत त्याच्या शेजारीच आपण बेसल डोस दिला पाहिजे. आता बेसल डोस मध्ये माती परीक्षणाच्या आधारे आपल्याला NPK चा डोस दिला पाहिजे, सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये असले पाहिजेत, सिलिकॉन असलं पाहिजे, झिंक, फेरस, मॅग्नेशियम सारखं सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, बोरान, कॅल्शियम असलं पाहिजे आणि नत्र स्फुरद पालाश मधलं सर्व घटक असणारं खत, जे त्याला माती परीक्षणाच्या आधारे 100 टन पर्यंत आपल्याला जर टार्गेट ठेवलं असेल तर त्यासाठी किती खत लागणार आहेत, म्हणजे जमिनीत असणारे उपलब्ध खत आणि त्याला देण्यासाठी आवश्यक असणारी खतं, याचं दोन्हीचं गुणोत्तर आपण काढून ही खतं चढी घेऊन पेरणी बरोबर दिली पाहिजेत, लागवडी बरोबर दिली पाहिजे. आता रासायनिक खतं ही फक्त उघडी कधी द्यायची नाहीत. तर त्याच्यामध्ये आपण शेणखत असेल, कंपोस्ट असेल किंवा बाकी तुमच्याजवळ जे काही इतर सेंद्रिय खत आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करून 5-6 दिवस जर मुरवून ठेवलं आणि ते जर आपण जमिनीमध्ये पेरून दिलं लागवड करताना तर त्याचा अधिक फायदा हा ऊसाला होतो आणि तो आपण ह्याच्यामध्ये वापर केला पाहिजे. आता न्यूट्रिएंटच्या बाबतीत सांगायचं झालं तर अजून एक महत्वाची बाब आहे की आपण फवारणीद्वारे पण खतं देऊ शकतो. तर फवारणीद्वारे मध्ये NPK, मायक्रोन्यूट्रिएंट, जिब्रेलिक ऍसिड, 6BA, वसंत ऊर्जा आणि सिलिकॉन यासारखं मिश्रण असणारं आपण खत हे पहिल्या 3 ते 4 महिने 20 ते 25 दिवसाच्या अंतराने आपण पानावर फवारणी केली तर पानाद्वारे पण अन्नद्रव्य ह्याला मिळत जातात. म्हणजे ऊस आपला झपाट्याने वाढतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त फुटवे येण्याची बी गरज नाही. एका एकरामध्ये साधारणपणे 40,000च ऊस येतात. मग आपण जर तसा विचार केला तर 6.5 विचार केला आपण तर 6.5 मध्ये आपल्याला एका जागेवर किमान 10 फुटवे अपेक्षित आहेत. मग या ठिकाणी आपण थोडीशी हलकी भर लावली आणि स्फुरद आणि पोटॅशचा आणि नायट्रोजनचा थोडासा त्यावेळेचा डोस जर दिला आणि त्याला हलकी भर लावली तर हे फुटवे जागेवर थांबतात. आपल्याला त्याप्रमाणे एका स्क्वेअर मीटरमध्ये किती ऊसांची आवश्यकता आहे, साधारणपणे एका स्क्वेअर मीटरमध्ये आपल्याला 10 ऊस येण्याची आवश्यकता आहे. मग त्याप्रमाणे तेवढेच ऊस येण्यासाठी आपण वेळच्या वेळी
त्याला खांदणी आणि भरणी केली, बांधणी केली, तर ऊसाचे अतिरिक्त जे फुटवे येतात ते थांबतात, ते येणार नाहीत. म्हणजे सगळे ऊस जे आहेत ते प्रोडक्टिव्ह टिलर म्हणूया किंवा प्रोडक्टिव्ह केन येतील, त्याच्यामध्ये कुठलाही पाचट किंवा फाजील येणारा एखादाही फुटवा राहणार नाही. तो सर्वपणे ऊस घेऊन येईल. म्हणजे विनाकारण आपली एनर्जी वाया जाणार नाही. आणि ते वेळच्या वेळी आपण ही सगळी जर काळजी घेतली तर निश्चित ऊसाचं उत्पादन 100 टन आपण सहज काढू शकतो, ही मला खात्री आहे. नक्की शेतकरी बंधूंनो, आपण पाहिलं की असं वाटतं की हा 3.5 महिन्याचा प्लॉट असेल, पण सर म्हटल्याप्रमाणे हा फक्त 40 दिवसाचा प्लॉट आहे. तर तुम्हाला पण असं नियोजन करायचं असेल तर नक्कीच कृषी विज्ञान केंद्र बारामतीला माहितीसाठी संपर्क साधा. धन्यवाद.